मध्ये आपण एस स्टेट बोर्ड 2024चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला सब क्वेश्चन ए आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन. जे काही गिवन दिलेलं असते 4 ऑप्शनमध्ये त्याच्यातला काय करायचं, एक ऑप्शन राईट करायचा असतो. आता पहिला क्वेश्चन कोणता आहे आपला, इफ 3 इज वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता आहे आपल्याकडं, के x2 minus 7x plus 12 is equal to 0. then find out the k. k काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग इझी आहे, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले k x2 minus 7x plus 12 is equal to 0. मग आपल्याला काय करायचं आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू त्यांनी फाइंड दिलेली आहे. किती दिलेली आहे, 3 दिली आहे. ती पुट करायची आणि कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, k ची फाइंड आउट करायची. मग जिथे तुम्हाला काय दिसतं, एक्स दिसते, तिथे काय करायची, व्हॅल्यू पुट करायची. के राईट मी आहे असंच केलं. के आणि एक्स मध्ये साईन नसतं म्हणजे कोणतं असतं, इंटूचं. एक्सची व्हॅल्यू जिथे काय एक्सची जागा आहे तिथे काय करायची, व्हॅल्यू कुठली पुट करायची, 3 करायचं. म्हणजे काय करणार आहे, 3. मी आता ब्रॅकेटमध्ये काय केलं तर याच्या वरती काय आहे, स्क्वेअर आहे म्हणून. मग काय करायचं, एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून 3चा पण काय करायचं, स्क्वेअर. देन साईन कोणता आहे, -7 आहे असं. 7 आणि एक्स मध्ये साईन नसतं म्हणजे कोणतं असतं, इंटूचं. एक्सची जागी काय करायचं, पुट 3 प्लस 12 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करायचं. के आहे असंच, इंटू साईन आहे असंच. 3चा स्क्वेअर किती तो 9, मायनस साईन आहे असंच. 7ने काय केलं, 3ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, 7 3 चा 21 प्लस 12 आहे असंच इज इक्वल टू 0. नेक्स्ट काय करणार आहे, 9ने केला मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, 9k. जर मी काय केलं, 21 मधून 12 मायनस केलं तर किती येणार आहे, माझं 9 येणार आहे. आता दोन्हीमध्ये पाहायचं, मोठी संख्या कोणती आहे, 21 आहे म्हणून काय करायचं, 21चं साईन द्यायचं. काय येणार, मायनस इज इक्वल टू 0. नेक्स्टला काय करणार आहे आपण, 9k आहे असंच. हे जे -9 आहे ते कुठे आता आपलं लेफ्ट साईडला आहे, ते कुठे न्यायचं, राईट साईडला. तर काय होणार, त्याचं साईन चेंज. मग काय होणार आहे, +9. नेक्स्टला काय करतो आपण, ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, कोणाची करायची, के ची फाइंड आउट करायची. मीन्स काय करणार आपण, के फक्त पुट करणार. राईट साईडचा तो 9 आहे असंच. तर 9 आणि के मध्ये साईन होतं म्हणजे कोणतं होतं, इंटूचं. जेव्हा इंटूचं साईन असेल आणि तो डिजिट काय करतो आपण, लेफ्टकडून राईटला नेतो, तेव्हा काय होतं, तो ऑलवेज कुठे जातो, डिनॉमिनेटरला जातो. ऑलवेज कुठे जातो, डिनॉमिनेटर. म्हणजे कुठे जाणार आहे, 9च्या अपॉनला जाणार आहे. केला आपल्याला 9चा टेबल येतो, 9 1 चा 9, 9 1 चा 9. मग के इज इक्वल टू काय आलं तुमचं, 1 आलं. ठीक आहे. आता ऑप्शनमध्ये पहा कुठे आहे का, एचं आहे, ते +1 आहे, लक्षात ठेवायचं. काय एचा ऑप्शन कोणता आहे, 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y इज इक्वल टू 4. फाइंड द x अँड y इज इक्वल टू 1. आता काय सांगितलं तुम्हाला, इक्वेशन, लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आपलं, x + 2y इज इक्वल टू 4. त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे ऑलरेडी. किती दिली आहे, 1 दिली. ती काय करायची, इक्वेशनमध्ये पुट करायची. जिथे y दिसते तिथे 1 पुट करायचं. x आहे असंच, प्लस साईन आहे असंच, 2 आहे असंच. आता 2 आणि y काय, 2 आणि y याच्यामध्ये साईन नसतं म्हणजे कोणतं असतं, इंटूचं असतं ऑलवेज. वायच्या जागी काय करायचं, पुट 1 इज इक्वल टू 4. एक्स राईट मी आहे असंच केलं, प्लस साईन आहे असंच केलं. 2ने जर मी 1ला मल्टिप्लाय केलं किती येतं, 2 इज इक्वल टू 4. नेक्स्टला काय करणार आहे, मला ज्याची काय करायचं आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ते फक्त लेफ्ट साईडला ठेवतो आपण, इज इक्वल टूच्या. राईट केलं. आणि जो काय डिजिट असतो तो कुठे करतो आपण, नेतो राईट साईडला. मग राईट साईडला एखादा डिजिट नेत असतो तेव्हा काय होतं, ऑलवेज लक्षात ठेवायचं, त्याचं साईन चेंज होतं. ऑलरेडी जर 4 आहे असं राईट केला, आता +2लाही काय करतोय, लेफ्टकडून राईटला आणतो, तर काय होतं त्याचं, -2. नेक्स्टला x इज इक्वल टू 4 मधून काय केलं आपण, 2 मायनस केलं, किती राहिलं, +2. तर +2 काय राहिलं, तर मोठी संख्या कोणती आहे, 4. 4ला साईन कोणता आहे, प्लस, म्हणून प्लस. ठीक आहे. तर दोन्ही ऑप्शन आहेत. आता कोणता आला आपलं, +2. मग कोणता ऑप्शन आपला, बी. बी इज करेक्ट. सेकंड, थर्ड, फॉर अन अर्थमेटिक प्रोग्रेशन if t7 इज इक्वल टू 4, t इज इक्वल टू -4, देन a फाइंड आउट करायचं आपल्याला. मग आपल्याला काय, नंबर ऑफ द टर्म्सचा फॉर्म्युला माहिती आहे, कोणता आहे आपला, tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n -1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू d. आता काय करायचं आपल्याला, कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर आपल्याला a ची फाइंड आउट करायची. मग आता मी काय करणार, t7 केला, a ची फाइंड आउट करायची आहे, प्लस n ची व्हॅल्यू किती आली, मग आपली 7 आली. मग काय करणार, मी 7 n ची जागी पुट केलं,
नेक्स्टला मायनस आहे असंच, 1 आहे असंच ब्रॅकेट इंटू डीची व्हॅल्यू किती आपल्याला दिली आहे -4 दिली आहे म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये राईट करायचं. तर 7ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती 4 आहे. 7टीच्या जागी काय करा तुम्ही व्हॅल्यू 4 पुट करा. 4 पुट केली इज इक्वल टू 1 आहे असंच. नेक्स्टला काय येणार तुमचं प्लस 7मधून 1 मायनस केलं तर किती होते तुमचं 6 इंटू -4 4 आहे असंच इज इक्वल टू ए आहे असंच प्लस साईन. आता इथे काय होतं प्लस साईन चेंज होते का मायनस होते ते पाहायचं. आता इथे कोणतं आहे बघा इथे +6 आहे आणि इथे -4 आहे. मग काय केलं 6ने जर काय केलं 4ला मल्टिप्लाय केलं तर किती ते 24 येते. ठीक आहे तर 24 येते. आता याच्यामध्ये सांगायचं की जर प्लसने जर मायनसला मल्टिप्लाय केलं तर काय येतं ऑलवेज आपलं मायनस येतं. ठीक आहे प्लस इंटू मायनस काय तर मायनस येतं. नेक्स्टला काय करणार आहे ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते ऑलवेज कुठे लागतं आपल्याला लेफ्ट साईडला. मग आता हे कुठल्या साईडला आपलं राईट हँड साईडला आणि हे कोणत्या साईडला आपलं लेफ्ट हँड साईडला. मग काय करायचं इंटरचेंज करून घ्यायचं. इंटरचेंज काय करणार आपण a-24 इज इक्वल टू 4 फक्त इंटरचेंज केलं. नेक्स्टला मला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची एची इज इक्वल टू 4 राईट साईडचं 4 आहे चालेल. आता काय करणार आहे हे 24 आहे ना ते काय कोणत्या साईडला आपलं लेफ्ट साईडला त्याला उचलून कुठे द्यायचं राईटला. जेव्हा राईटला देतं तेव्हा काय होतं ऑलवेज साईन चेंज होतं. मग काय होणार इथं +24 मग ए इज इक्वल टू 24 + 4 किती येणार मग आपलं 28. एची व्हॅल्यू किती आली 28. कुठे आहे का ऑप्शनमध्ये डी हा आपला काय आहे करेक्ट आहे ऑप्शन. नेक्स्ट काय इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देअर आर द डॉट 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 अल्फा न्यूमरेट. आता याच्यामध्ये काय असतं लक्षात ठेवायचा जो GSTचा नंबर असतो जो काय असतो आपला GSTचा नंबर असतो तो काय केला जातो याच्यात राईट केला जातो. मग तो किती अंकी नंबर असतो तर तो टोटली असतो 15 नंबरचा. फक्त याच्यात लक्ष ठेवा. आता एक फॉर एक्झाम्पल मी राईट करतो 27 त्यानंतर ABCDE 1 2 3 4 H1Z5 हा काय आहे तुमचा नंबर आहे. हा काय तुमचा नंबर आहे. पहा किती नंबर किती अंकी नंबर आहे त्याच्यामध्ये टोटली सांगितलं अल्फा पण आणि न्यूमरिकल हे टोटली चेक करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आहे का 15 म्हणून GSTचा नंबर किती अंकी असतो तर 15. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट सब क्वेश्चन आहे आपला बी सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी 2 इक्वेशन दिले आहेत काय लिनियर इक्वेशन दिलेत. पहिलं इक्वेशन आहे कोणतं 17x + 15y इज इक्वल टू 11 आणि नेक्स्ट आहे 15x + 17y इज इक्वल टू 21. ते फाइंड आउट सांगितले व्हॅल्यू काय सांगितले x - y चे सांगितले. ठीक आहे मग आता फर्स्ट ऑपनला मी काय करणार आहे जे इक्वेशन दिले त्याचं काय करायचं राईट करायचं. मग कोणते होते 70x + 15y इज इक्वल टू 11. ठीक आहे ते इक्वेशन नंबर 1 त्यांना इक्वेशन नंबर दिला. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन कोणतं आहे 15x + 17y इज इक्वल टू 21. ठीक आहे ते इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं आपल्याला इथं मायनस पाहिजे. मग मायनस कधी येऊ शकतं तर इक्वेशन काय केलं 1 मधून काय करायचं 2 काय करायचं मायनस करायचं. मग काय करणार आहे मी आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 कोणतं आहे 17x + 15y इज इक्वल टू 11. नेक्स्टला सेकंड इक्वेशन कोणतं आहे तुमचं 15x + 17y इज इक्वल टू 21. ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायचं सबस्ट्रॅक्ट करणे म्हणजे काय करतो आपण मायनस करतो. ठीक आहे तर मायनस करत असताना मी काय सांगितलंय सेकंड इक्वेशनचे ऑलवेज काय करायचे साईन चेंज करायचं. आता इथे पहा आधी कोणतं होतं 15xचं प्लस होतं आता काय झालं मायनस. त्याच्यानंतर जो काय आहे तुमचा 17yचं कोणतं आहे प्लस त्याचं काय झालं मायनस. 21चं कोणतं आहे इथं प्लस आहे त्याचं काय करायचं मायनस करायचं. नेक्स्टला आता 17x मधून 15x मायनस केलं की तिथं 2x. आता 17 मोठं का 15 मोठं 17 मग त्याचं साईन काय प्लस म्हणून आन्सरला प्लस आलं. नेक्स्टला काय करणार आहे
15मधून काय 17मधून 15 मायनस करा, किती येणार आहे 2y. दोन्हीमध्ये मोठं कोणतं आहे 17, मग त्याचं साईन कोणतं काय करायचं आन्सरला त्याच्यामध्ये काय -2y इज इक्वल टू 11मधून 21मधून 11 मायनस करायचं, किती येते 10. 21 मोठं का 11 मोठं तर 21, त्याचं साईन कोणतं आहे मायनस, म्हणून काय करायचं आन्सरला मायनस आहे. नेक्स्टला काय करायचं, हे 2x आणि 2y आहे, याच्यातनं काय करायचं 2 काय करायचं कॉमन घ्यायचं. काय करणार मग इथे 2 कॉमन घेतला, मग करा ब्रॅकेटमध्ये काय राहिलं x मायनस वाय इज इक्वल टू काय -10. नेक्स्टला कोणाची व्हॅल्यू काढायचं x मायनस वाय इज इक्वल टू -10. आता 2 आणि ह्या ब्रॅकेटच्या मध्ये साईन नसतं म्हणजे कोणतं असतं इंटूचं, म्हणून तो लेफ्ट कडून राईटला गेला तर काय होणार आहे तो अपॉनला जाणार आहे. मग काय होणार तुमचं 2 1 जा 2 2 5 जा 10. मग काय होणार आहे इथे x मायनस वाय इज इक्वल टू देअरफॉर x मायनस वाय इज इक्वल टू इथे काय आहे 5 आला आणि ऑलरेडी काय होतं -10 होतं, म्हणून इथं काय येणार आहे -5. आन्सर काय आला आपलं x मायनस वाय इज इक्वल टू -5. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द फर्स्ट टर्म्स ऑफ सिक्वेन्स tn इज इक्वल टू 3n मायनस 2. द फर्स्ट टर्म सांगितले त्यांनी, म्हणून काय करायचं इथं जे इक्वेशन आहे कोणतं tn इज इक्वल टू 3n मायनस 2. मग याच्यामध्ये काय करायचं आहे पुट व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू कोणती सांगितलं फर्स्ट टर्म सांगितलं, म्हणून काय असणार आहे 1. फर्स्ट टर्म म्हणजे कोणती असणार 1 इन अबोव इक्वेशनमध्ये काय करायचं वरच्या पुट करायचं. मग मी काय करणार आहे टी जिथे n दिसते तिथे 1 पुट करायचं, इथे tn आहे तिथे 1 इज इक्वल टू 3 आणि n मध्ये साईन नसतं म्हणजे कोणतं असतं इंटूचं, त्याच्या n ची जागी काय करायचं 1 पुट करायचं 1 मायनस 2 t1 आहे असंच इज इक्वल टू 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 3 मायनस साईन आहे असंच 2 आहे असंच t1 3 मधून काय केलं 2 मायनस केलं, किती राहिलं मग 1, किती राहिलं 1. मग काय राहिलं देअरफॉर फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स इज 1. कोणती आली 1 आली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इफ द फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज 100 अँड मार्केट व्हॅल्यू ऑफ द इज 150 if rate of brokerage is 2%, find the brokerage paid on the one share. एका शेअरवरती किती ब्रोकरेज काय केलं जातं फाइंड आउट करायचं आपल्याला, पेड केलं जातं ते. ठीक आहे. नेक्स्टला काय करणार आपण याच्यात जे गिवन दिले ते आपण राईट करायचं. मग काय फेस व्हॅल्यू दिलं, मग काय येणार फेस व्हॅल्यू किती आपली 100 रुपीज आहे. देन मार्केट व्हॅल्यू किती आपली मार्केट व्हॅल्यू 150 रुपीज आहे आणि ब्रोकरेज किती आहे आपल्याला ब्रोकरेज किती 2% आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे ब्रोकरेज ऑलवेज आपण कशाला काढतो मार्केट व्हॅल्यूला काढतो, कधी सुद्धा फेस व्हॅल्यूला काढत नाही, म्हणून इथे तुम्हाला फक्त फसवण्यासाठी काय केलं त्यांनी एक्स्ट्राची व्हॅल्यू दिली इथे. ठीक आहे. नेक्स्टला आपला काय करणार आता ब्रोकरेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एका शेअरवरती सांगितलं त्यांनी, त्यामुळे काय करायचं एकच काढायचं ब्रोकरेज ऑन 1 शेअर. फॉर्म्युला काय आपला रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. आता रेट किती आपल्याला 2% ऑफ काय मार्केट व्हॅल्यू. तर 2% 2 आहे का पर्सेंटचं साईन रिमूव्ह करायचं असतं तेव्हा काय करतो आपण ऑलवेज 100 ने डिवाइड करतो. ऑफ मीन्स काय असतं आपलं इंटू मार्केट व्हॅल्यू किती आपली 150 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करा 0 ला 0 कॅन्सल, काय करणार 5 3 जा 15 5 2 जा 10 2 1 जा 2 2 1 जा 2 किती राहिलं आपलं 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 3 किती रुपीज आलं आपलं 3 रुपीज. ब्रोकरेज ऑन 1 शेअर इज इक्वल टू काय असणार आपलं 3 रुपीज असणार. किती असणार आपलं 3 रुपीज. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन 2 डिजिट नंबर आर फॉर्मड युजिंग डिजिट 2
3 and 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. इथे नीट काय करायचं, रीड करायचं. विदाउट रिपीटिंग अ डिजिट म्हणजे तो काय झाला पाहिजे, विदाउट रिपीट म्हणजे झाला नाही पाहिजे रिपीट. राईट द सॅम्पल स्पेस म्हणजे किती डिजिट सांगितले त्यांनी, 2 डिजिट सांगितले. ठीक आहे. आता काय करणार आहे, लेट अस yes इज सॅम्पल स्पेस. आता आपल्याला सपोज करायला लागेल की बाबा सॅम्पल स्पेस काय आहे, येस आहे. मग काय करणार आहे, मी राईट करणार आहे. मग यस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय करतो आपण, प्रोबॅबिलिटी ऑलवेज काय लिहितो, कर्ली ब्रॅकेटमध्ये. यस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता इथे काय आहे, 3 नंबर आहेत. 3 नंबरमध्ये काय करायचं, 2, 3, 5. मग प्रत्येक नंबर काय प्रत्येकावर राईट करायचा. मग मी काय करणार आहे, 2, 3 झाला 2 डिजिट नंबर, 2 डिजिट सांगितलं त्यांनी. मग 2 होऊ शकत नाही म्हणून विदाउट रिपीटिंग डिजिट सांगितलं त्यांनी. त्याच्यानंतर काय 2, 5. पहिल्यांदा मी 2, 3 घेतलं, त्याच्यानंतर 2, 5 घेतलं. नेक्स्टला कोणता घेणार आहे, 3 घेतला नंबर फर्स्टला. त्याच्यानंतर काय येणार, 32, 35. नेक्स्टला काय घेणार आहे, 5 फर्स्टला घेणार आहे. त्याच्यानंतर काय येणार 52, 53 झाले. आता याच्यानंतर काय नेक्स्टला होऊ शकत नाही म्हणून काय करायचं, कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड. मग नंबर ऑफ यस इज इक्वल टू किती आले तुमचं, 1, 2, 3, 4, 5, 6. किती आलं, 6. 2 डिजिट नंबर किती होतात आपले तयार, 6 होत आहेत. किती होत आहे तुमचे, 6. दिस इज अ आन्सर. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.